सर कांग्रेस के लिए जो आपकी उम्मीदवारी जाहिर हुई उसके ऊपर आपका पहला क्या है रद्द अमल प्रतिक्रिया पहली बारी? मैं कांग्रेस पक्ष के पूरे एक तो महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष इस स्टेट के मुख्यमंत्री एक्स सीएम आशीर्वाद चौहान साहब उनका आभार व्यक्त करता हूँ। हमारे जो एमपी है गुजरात स्टेट के जो प्रभारी राजू जी सातव साहब है उनका भी या ठिकानी मैं आभार व्यक्त करता हूँ। दोनों का भी अभिनंदन करता हूँ कि मुझे मेरे ऊपर इतना भरोसा रखकर उन्होंने हिंगोली लोकसभा मतदार संघ की पूरी उम्मीदवारी और वो चुनाव लड़ने का पूरा अधिकार उन्होंने दिया और मुझे टिकट दिया। ये बात बिल्कुल हम हिंगोली जो सीट है ये हिंगोली सीट 101% हम जीतेंगे और लीड से जीतेंगे। शिवसेना बीजेपी या कांग्रेस तो वैचारिक परिवर्तन नहीं सुनो, शिवसेना बीजेपी विचारधारा एक ही है, विचारधारा एक ही है। उनके ठीक है, उनके चिन्ह अलग है, सिंबल उनका अलग है, इनका अलग है, मगर विचारधारा एक ही है। ये देखो आज तक 5 साल हो गए, आप देख रहे होंगे प्रेस मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया इसके माध्यम से आप देख रहे होंगे कि अभी तक झगड़े उनके दोनों के, शिवसेना के झगड़े, भाजपा के झगड़े कर करके यहाँ तक पहुंचे और कल 8-10 दिन में युति करके लोगों के सामने आ गए। वो तो खाना तो मिल बांट के खाना है। ये जो मतलब शिवसेना भाजपा का है, इनके दिखाने के दांत अलग है और खाने के दांत बीजेपी और सेना के अलग है। क्या लगता है आपको जो है पुराने जो लोग हैं आपके वहाँ के मतदार संघ के जो शिवसेना से जुड़े हुए थे उनका विरोध का सामना करना पड़ेगा? बिल्कुल नहीं, सब लोग मेरे साथ है और मुझे चुन के देंगे और भरपूर लीड से चुन के देंगे, भरपूर लीड से। आज भाजपच्या एकंदरीत ध्येय धोरणाला कंटाळून आणि शिवसेनेलाही कंटाळून दोघांनाही रामराम ठोकून या ठिकाणी आमचे सहकारी माजी खासदार सुभाषराव वानखेडे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, त्याबद्दल मनपूर्वक मी त्यांचं स्वागत करतो। हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा नेहमी काँग्रेसला अनुकूल राहिलेला आहे। मध्यंतरीच्या काळात सुभाषराव वानखेडे सुद्धा शिवसेनेकडून त्या ठिकाणी निवडून गेल्याचा हाही इतिहास आहे। राजू सातव यांनी काल माझी दिल्लीमध्ये आम्ही होतो, परवा चर्चाही झाली। संघटनात्मक जबाबदारी अधिक असल्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यासंदर्भामध्ये पक्षाध्यक्षांनी त्यांना गुजरातमध्ये अधिक वेळ देण्याकरता ही निवडणूक त्यांनी लढवू नये अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यांनी ती मान्य केली। नंतर मग उमेदवारी संदर्भामध्ये काही जिम्मेदाऱ्या माझ्यावर सोपवल्या गेल्या। मी हिंगोली जिल्ह्यातील सर्व आपले सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमचे सहकारी यांच्याशी विचारविनिमय केला आणि एकमताने सर्वांनी सुभाषराव वानखेडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं। सुभाषराव हे अनुभवी नेते आहेत, संसदेचा अनुभव त्यांना आहे, विधानसभेचा अनुभव त्यांना आहे। गेल्या 5 वर्षामध्ये त्यांचे जे अनुभव आहेत सगळे देशातले राज्यात ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येचा विषय असो, मराठवाड्याचा सर्वांगीण विकासाचे प्रश्न असो, पाण्यासंदर्भामध्ये विशेषतः जे प्रश्न मध्यंतरीची काळ निर्माण झाले सगळ्या प्रश्नांसंदर्भामध्ये या भाजप सरकारची उदासीनता आणि त्यातून सगळी मंडळी अशी निराश होऊन सत्तेमध्ये राहून सुद्धा सत्तेच्या बाहेर होते अशाच प्रकारची परिस्थिती, तर कामच व्हायची नाही, न्याय मिळत नव्हता। आणि म्हणून अशा प्रसंगात त्यांनी विचार केला तिथे राहण्यापेक्षा आज काँग्रेस बरोबर आलं पाहिजे आणि म्हणून त्यांना विनंती केली। पक्षश्रेष्ठींनी मान्य केलं। दुपारी त्यांनी त्याचा प्रवेश तसाच अवतरित झालेलाच आहे, परंतु आज आपल्या समक्ष हा प्रवेश व्हावा या अनुषंगाने त्यांना मी या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे। त्यामुळे आज फक्त माझा मंडळातला कार्यक्रम होता तो लांबला थोडासा, त्यामुळे लवकर होणारी फक्त अर्धा 1 तास उशीर झाला याची मला जाणीव आहे। पुनश्च एकदा श्री वानखेडे यांचं
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर हाफिज मजहरुल्लाह बेग, अदर बेग, अल बरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़। नांदेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहे।